नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर योगेश शिंदे. मी आणि मम्मी हॉस्पिटलला IVF स्पेशलिस्ट म्हणून काम करतोय. मागच्या बऱ्याच दिवसापासून किंवा मागच्या बऱ्याच वर्षापासून मी या फील्डमध्ये काम करतोय आणि या फील्डमध्ये म्हणा किंवा ज्यांना मूल नाहीये त्यांच्यासोबत डील करत असताना, त्यांच्यासोबत काम करत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने एक गोष्ट नेहमी सतावते, ती म्हणजे रिपीटेड IVF फेल्युअर, ज्याला आपण म्हणू की पुन्हा पुन्हा IVF फेल होत आहे. असे खूप पेशंट असतात की ज्यांना आम्हाला डील करावं लागतंय. असे कुठले पेशंट आहेत की ज्यांना IVF केलं तरी फेल होत आहे? आता कसं आहे की प्रेग्नन्सी राहत नाही हा प्रश्न आपला मोठा आहे. लग्नाला वर्ष झाले, 2 वर्ष, 5, 10, 15, 20 वर्ष झालेत, प्रेग्नन्सी राहत नाहीये, हे तर आपला स्वतःचा प्रश्न झालाय. असं नाही की आपल्याकडे पैशाची कमी नाहीये आणि आपल्याकडे भरपूर पैसा पडला ना आपण IVF करतोय, असं नाही. आपल्या समोर मेन प्रश्न पडलाय की आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही, आपल्याला मूल होत नाहीये आणि मग त्याच्यासाठी आपण पैसा टाकतोय, साधी ट्रीटमेंट करतोय, मोठी करतोय, लोक सांगतायत की हे करा ते करा, आपण बाबा बुवा अंधश्रद्धा, आपण उपवास तापास नवं सगळं करतोय, तरी प्रेग्नन्सी राहत नाही. मग कुठेतरी कोणतरी सांगतंय की आपण टेस्ट टू बेबी करावं आणि आपण टेस्ट टू बेबी पण करतोय आणि त्यातही ते फेल होत आहे. आपण $1,00,000 2 लाख रुपये टाकलेत आणि तरी आपल्या हातात मूल नाहीये. मग ह्याला करायचं काय? आणि हे सगळे कारण कुठले असतात की ज्याच्यामध्ये टेस्ट टू बेबी केल्यानंतरही फेल होत आहे? असं काय गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण कुठे कमी पडतोय किंवा आपले डॉक्टर कुठे कमी पडतात? तर ह्या गोष्टीबाबत मला काहीतरी बोलायचं आहे की जी गोष्ट एक लेवलच्या बाहेर जाते, एक गोष्ट की कोणाच्या आकलनाच्या बाहेर जाते, कोणाच्या कळण्याच्या बाहेर जाते, अशी कुठली गोष्ट आहे? ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असतात आणि त्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या का पडतात? कारण आपला त्यात पैसा चाललाय, आपला वेळ चाललाय आणि ह्याच्यापेक्षा जास्त आपलं काय चाललंय? आपल्या आशा चालल्यात. आपण एखाद्या आपल्या जवळच्या नातेवाईकांनी किंवा नातेवाईक डॉक्टरने किंवा आपल्या भरोश्याच्या डॉक्टरने सांगितलं की आपल्याला ठीक आहे, तुम्हाला टेस्ट टू बेबी करावं लागणार आहे, आपण ते केलंय, तरी का फेल गेलं? अशी काय कारण आहेत की ज्याच्यामध्ये टेस्ट टू बेबी पण फेल होतं? ह्या गोष्टी अशा आहेत की ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. का? कारण आपण एखादी गोष्ट ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या गोष्टीची गॅरंटी किती आहे? आपण एखादी गोष्टीमध्ये पैसा टाकतो, त्या पैसा रिटर्न भेटण्याची किंवा आपल्याला कमीत कमी मूल होण्याची गॅरंटी किती आहे? या गोष्टी आपल्या स्वतःला माहिती पाहिजे. कारण आपण आपल्यासाठी, आता ही गोष्ट कशी आहे ना की आता आपल्याला मूल झालं पाहिजे, या गोष्टीमध्ये खुशी कोणाला होणार आहे? 100% आपल्याला होणार आहे. पण ह्याच्यापेक्षा जास्त तुमच्या आई वडील, तुमची बहीण, तुमची भाऊ, तुमचे जवळचे नातेवाईक यांना पण तेवढाच आनंद आहे. तर ह्या गोष्टी त्यांच्यासाठी पण तेवढ्याच आनंदाच्या राहणार आहेत जेवढ्या तुमच्यासाठी राहणार आहेत. कारण किती वर्षापासून तुम्ही सहन करत बसलात, किती वर्षापासून लोकांचे टोमणे खात बसलात, किती वर्षापासून या गोष्टीचा त्रास सहन करत बसलात, हे तुम्हालाच माहित आहे. आता जरुरी नाही की ते 15 वर्ष पाहिजे, 2 वर्षामध्ये तो त्रास मोठा असू शकतो. कशासाठी करायचं या सगळ्या गोष्टी? तर या सगळ्या समाजासाठी म्हणा किंवा आपल्या जवळच्या लोकांसाठी. आपण ते पण केलं, आपण IVF पण केलं. अजून काय करायचं बाकी होतं आपलं, ते तरी आपलं फेल झालंय. कसं असतं की एखाद्या गोष्टीमध्ये काही, आता एक शरीर आहे, स्त्रीचं शरीर आहे, ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहते, त्याच्यामध्ये गर्भ वाढतो, तयार होतो, मोठा होतो, डिलिव्हरी होते, सगळ्या गोष्टी घडतात कोणाच्या शरीरामध्ये? स्त्रीच्या शरीरामध्ये. गर्भ तयार होतो कोणापासून? तर हजबंड आणि वाईफ, पुरुष आणि स्त्री या दोघांच्या काही पेशींपासून. तर सगळ्यात साधी गोष्ट आहे की जर गर्भ वाढत नसेल किंवा तयार होत नसेल तर याच्यामध्ये कोणाचा प्रॉब्लेम होऊ शकतो? हजबंड वाईफ, म्हणजे काय? पती किंवा हजबंड किंवा वाईफ या दोघांच्या त्या पेशींपासून गर्भ तयार होतो. त्या गोष्टीमध्ये आपल्याला बघणं आहे की बीजामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? आता तुम्ही जर बघत असाल की या ठिकाणी बीज तयार होतं, ह्याला अंडाशय म्हणतात. तयार झालेलं बीज या नळ्यामधून पिशवीत येतं, धातू पिशवीतून वरती चढतात, बीज आणि शुक्राणू याच्यापासून गर्भ तयार होतो. ही झाली नॅचरल प्रोसेस, नैसर्गिक प्रक्रियेमध्ये ही झाली गर्भधारणाची पद्धत. IVF करत असताना, टेस्ट टू बेबी करत असताना ही गोष्ट लागते का नाही? तर आपल्याला फक्त बीज तयार करावे लागतात. बीज तयार झाल्यानंतर हे बीज बाहेर काढले जातात. बीज बाहेर काढल्यानंतर त्याच्यामध्ये शुक्राणू सोडला जातो आणि गर्भ तयार केला जातो. सगळ्यात पहिली मोठी गोष्ट, जर बीज किंवा शुक्राणू ज्याच्यापासून गर्भ तयार होतो त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर गर्भ खराब तयार होणार आहे किंवा गर्भ कमी क्वालिटीचा तयार होईल आणि तो गर्भ
5 दिवस जोपर्यंत आपण तो प्रयोगशाळेमध्ये किंवा आयव्हीएफ लॅबमध्ये वाढवतो तोपर्यंत तो चांगला वाढेल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस खरी गर्भाची परीक्षा असते की ज्याच्यानंतर ज्यावेळेस आपण गर्भ इथं सोडतो, ज्यावेळेस आपण 3 दिवस वाढवतो किंवा 5 दिवस वाढवतो, त्याच्यानंतर तो गर्भ पिशवीमध्ये सोडला जातो, त्यावेळेस त्याची खरी परीक्षा असते. तो गर्भ इथे वाढला पाहिजे. जर तो वाढत नसेल, 15 दिवसानंतर आपण टेस्ट करतो, त्या टेस्टमध्ये जर तो निगेटिव्ह किंवा फेल पडत असेल तर आपली टेस्ट निगेटिव्ह होते. म्हणजे काय, जर बीजाची क्वालिटी कमी असेल किंवा जर शुक्राणूची क्वालिटी कमी असेल तर वाढणारा गर्भ पुढे फेल ठरतो आणि आपली टेस्ट निगेटिव्ह होते. हे झालं सगळ्यात महत्वाचं कारण. बीज कमी असण्याची कारणं काय आहेत तर खूप आहेत. पीसीओडी खूप कॉमन, खूप साऱ्या पेशंटमध्ये असणारं कारण पीसीओडी किंवा एंडोमेट्रियोसिस किंवा कमी किंवा जास्त रिझर्व्ह असणं. जास्त रिझर्व्ह असेल तरी क्वालिटी कमी असू शकते, कमी रिझर्व्ह असेल तरी क्वालिटी कमी असू शकते. रिझर्व्ह नॉर्मल आहे, स्टॉक क्षमता नॉर्मल आहे, पण एंडोमेट्रियोसिस आहे, पहिले काही ऑपरेशन झालेलं त्याच्यामध्ये अंडाशयाला हानी पोहोचलेली किंवा किमोथेरपी, रेडिओथेरपी अशा काही गोष्टी झालेल्या आहेत कॅन्सर पेशंटमध्ये. या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा ट्युबरक्युलोसिस झालेला असेल, टीबी झाला असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं इन्फेक्शन अंडाशयाला पोहोचलं असेल किंवा झालेलं असेल, या केसेसमध्ये बीजाची क्षमता कमी झालेली असते. त्याच पद्धतीनं शुक्राणूची संख्या जर कमी असेल, शुक्राणूची हालचाल कमी असेल, शुक्राणूमध्ये डेड स्पर्म, मेलेले शुक्राणू जास्त असतील किंवा शुक्राणूमध्ये काही जेनेटिक प्रॉब्लेम्स असतील, असे काही कारणामुळे शुक्राणूमध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि तयार होणारा गर्भ हा कमी क्षमतेचा तयार होतो, जो की गर्भधारणासाठी कमी पडतो. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतरची गोष्ट येते की गर्भाशयाची पिशवी. गर्भाशयाच्या पिशवीमध्ये जिथं गर्भ राहतोय, जर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल, जसं की गर्भाशयाच्या पिशवीमध्ये पडदा असणे, जंतू असणे किंवा त्याच्यामध्ये गाठी असणे किंवा त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी असणे की ज्याच्यामुळे गर्भाशयाच्या पिशवीतून गर्भाला कमी रक्तपुरवठा होतो, अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे गर्भ वाढत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कंट्रोल करू शकता का? नाही. आतापर्यंत मूल होत नव्हतं कारण शरीरामध्ये गर्भधारणा होत नव्हती. म्हणजे काय की शुक्राणू आणि बीज ह्याच्यापासून गर्भ तयार होत नव्हता. आज आपण किंवा आज टेस्टोबेबी केल्यानंतर तिथे गर्भ तयार झालाय, म्हणजे तुम्ही 50% जास्त बाजू मोठी जिंकली. आता ह्याच्या पुढची गोष्ट आहे की ती गर्भ मध्ये टिकला पाहिजे, गर्भपिशवीने पकडला पाहिजे, गर्भपिशवीने वाढवला पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही किंवा डॉक्टर मेडिसिन दिले जातात, मेडिसिन देतात, मेडिसिन तुम्ही खाता, तुम्ही पाळतात पथ्य. तर त्यावेळेस खरी परीक्षा असते शरीराची. ज्यावेळेस आयव्हीएफ केलं जातं त्यावेळेस 70-80% गोष्टी आपल्या हातात धरल्या जातात, गोष्टी कंट्रोलमध्ये केल्या जातात. पण त्यात कुठेतरी 10% तरी शरीराचा रोल आहे, शरीराचा महत्वाचा भाग आहे. शरीराने त्या गोष्टी केल्या पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला ते पण शरीराने करावं, त्याच्यासाठी तुम्ही मेडिसिन घेताय, डॉक्टर मेडिसिन देत आहेत. पण त्यातही काही गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टी कोणाच्याच कंट्रोलमध्ये नसतात, ज्याला आपल्याला वाटच बघावी लागते किंवा प्रयत्न करावे लागतात. मग त्या गोष्टीसाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. मग जिथे आपण गर्भ सोडतोय तिथं गर्भपिशवीनं रक्तपुरवठा केला पाहिजे, तिथं गर्भ वाढवला पाहिजे. ह्या गोष्टी शरीराच्या हातावर आहेत. ह्या गोष्टीसाठी वेळ लागतो आणि कधी कधी ही गोष्ट पहिल्याच आयव्हीएफ मध्ये शक्य नसते आणि मग त्या पेशंटला फेल होतं किंवा त्या पेशंटचं आयव्हीएफ म्हणा किंवा टेस्टोबेबी म्हणा पहिल्या सायकलमध्ये पॉझिटिव्ह येत नाही, गर्भधारणा होत नाही. मग ह्या गोष्टी सोडून अजून काही गोष्टी आहेत का? आता बघा, ही जी गर्भपिशवी आहे कुठे? स्त्रीच्या शरीरामध्ये. शरीरातल्या रक्ताचा, शरीरातल्या बाकीच्या हार्मोन्सचा, शरीरातल्या बाकीच्या प्रॉब्लेमचा पण तिथे रोल येतो. मग ज्या शरीरामध्ये तो गर्भ सोडला जातो त्या शरीराचा पण फरक पडतो. मग जसं की आपण म्हणू की आपण स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भ सोडतोय तर त्या शरीरामध्ये ज्या काही गोष्टी हार्मोन्स काम करतात ते हार्मोन्स नॉर्मल काम केले पाहिजे. त्या शरीरामध्ये थायरॉइड, बीपी, शुगर किंवा अजून काही असे काही आजार आहेत की जे आजार असू नयेत, की जे गर्भधारणासाठी अडथळा आणू शकतात. तर असे प्रॉब्लेम्स पण अडथळा आणू शकतात. म्हणजे गर्भधारणासाठी अडथळा आणणाऱ्या प्रॉब्लेम्समध्ये एकतर बीज, शुक्राणू, गर्भपिशवी आणि तिसरा महत्वाचा भाग आहे ते स्त्रीचं शरीर, की जे मनावर चालतं. मी खूप असे पेशंट बघितलेत की स्त्रीचं मन 100% प्रेग्नन्सी राहण्यासाठी तयार आहे, पण कुटुंबातले काही व्यक्ती, कुटुंबातले काही लोक कंटिन्यू त्यांच्यावर प्रेशर आणलेलं असतं की हे तुझे शेवटचे
महिन्याची तयारी, हे तुझा शेवटचा महिन्याचा प्रयत्न आहे, ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही पैसे टाकणार नाहीत, ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही प्रयत्न करणार नाहीत, कसं काय होणार आहे? तुम्ही किती वर्ष या गोष्टीसाठी थांबलाय? 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष, आणि तुम्ही 1 महिना थांबू शकत नाही. 1 महिन्यासाठी तुम्ही त्यांना प्रेशर टाकताय, हे झालंच पाहिजे. तिच्या हातात काय? तुम्ही जर प्रेशर देत असाल तर ती कुठल्या पद्धतीने विचार करणार आहे? ती काय परीक्षा तिची आहे काय? तिच्या मनाची परीक्षा आहे? कधीच नाही. ती परीक्षा तिच्या शरीराची आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाची आहे. तुम्ही तिच्यावर परीक्षा म्हणून जर प्रेशर आणत असाल तर ते कसं शक्य होणार आहे? तुम्हाला ते फ्री तिला द्यावं लागणार. काय काय मोकळेपणा तिला द्यावं लागणार आहे? तिला कंटिन्यू होप्स द्यावे लागणार आहे. तिला फक्त आराम देऊन काही होणार नाहीये. जाता येता उठता बसता टोमणे मारणं बंद करावं लागणार. कशासाठी? तिच्या शरीरात प्रॉब्लेम म्हणून. काय प्रॉब्लेम आहे तिच्या शरीरामध्ये? मूल तुम्हाला होत नाही, तिला होत नाहीये, तुम्हाला होत नाहीये. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घ्यावी लागते, त्यावेळेस ती पॉझिटिव्हली घ्यावी लागते. ती घेईल. ती गमत नाहीये. तिला तिच्या मनावर बर्डन असणारच आहे. एक तर मूल होत नाही म्हणून, दुसरं पैसा लागतोय म्हणून. तुम्ही दोन्ही गोष्टीचं तिला प्रेशर देत असाल तर तिचं मन कसं काय पॉझिटिव्हली विचार करणार आहे? तुम्हाला या गोष्टीचा विचार करायचा आहे. आम्ही खूप असे पेशंट बघितलेत, खूप, 1, 2 आणि 4, आणि मी लोकांची नावं पण सांगू शकत नाही, एवढे पेशंट्स आहेत की जे IVF करून थकलेत पण ते थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा IVF केलं. त्या कुटुंबाला मूल झालेलं आहे. त्यांना संतती प्राप्त, त्यांना त्या मुलाचा मुलीचा अपत्याचा आनंद भेटलाय. का? कारण त्यांचं कुटुंब त्यांच्यासोबत होतं. त्यांचे मिस्टर, त्यांचे हजबंड, त्यांचे सासू सासरे त्यांच्या सोबत होते. आणि आम्ही असे पण जोडपे बघितलेत की सगळं चांगलं असताना तर मूल होत नव्हतं. लग्नाला काहीच वेळ झाला नव्हता तरी मूल होत नव्हतं. 2-2, 3-3, 5-5 IVF फेल झालेत. का? कंटिन्यू स्त्रीच्या मनावर प्रेशर होतं. ती रेडी होती, तिला भेटणार हे माहित होतं, पण तिचे घरचे कधीच रेडी नव्हते. त्यांची तयारी, तिला खर्च लावायची नव्हती. कंटिन्यू त्यांना टोमणे मारण्याची तयारी होती. ते पॉझिटिव्ह नाही आले. जे जोडपे, जे कुटुंब, जो समाज तिच्यासाठी काम करत होता त्यांना ते भेटलं. जे तिच्या अगेन्स्ट मध्ये किंवा जे तिच्या विरोधात बोलत होता, पैसे लावत होते, ते करत होते, IVF करत होते, पण तिच्या मनाला नेहमी खात होते, त्यांना यश नाही भेटलं. ही गोष्ट सायन्स काही गोष्टी प्रूव्ह करू नाही शकत, काही गोष्टी सायन्स प्रूव्ह करू शकतं. सायन्स सांगतं की मन तयार असेल तर शरीर तयार होतं, शरीर तयार असेल तर पिशवी तयार होते आणि गर्भ राहतो. मन तयार करण्यासाठी तुम्हाला घरी प्रयत्न करावा लागणार. प्रेग्नन्सी राहणं काहीच मोठी गोष्ट नाही. आम्ही असे पेशंट बघितलेत की आम्ही स्वतःहून त्यांना सांगितले की तुम्ही आता करू नका ट्रीटमेंट. ते पेशंट सांगतात म्हणून आम्ही ट्रीटमेंट केली आणि त्यांना मूल झाले. मग आम्हाला कुठेतरी वाटतं की नाही, आपण कमी पडतो. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट जिंकते, ती म्हणजे असते इच्छा. तुमची इच्छा पाहिजे. प्रेग्नन्सी पाहिजे, ही तुमची इच्छा पाहिजे. तुम्ही म्हटलं पाहिजे की सर काही करा, आम्हाला मूल हवंय. तर मी काय, वरचा बसलेला देव पण तुम्हाला देण्यासाठी प्रयत्न करेल आणि तुम्हाला भेटणारच, त्याच्यात काडीचाही शंका नाही. पण हारण्याची गोष्ट नाही याच्यामध्ये. तुम्ही किती पेशंट बघितलेत? ह्या गोष्टी कशा असतात ना की तुम्ही जेवढं जग बघताय तेवढं आम्ही बघितलंच पाहिजे, किंवा आम्ही जेवढं बघतोय तेवढं तुम्ही बघितलंच पाहिजे, असं काही नाहीये. आमचा अनुभव तुमच्या कामाला येऊ शकतो, कारण आम्ही असं बघतोय की ह्याच्यामध्ये खूप सारे कुटुंब अडकलेले. पैसा, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येत नाही. याच्यामध्ये प्रश्न कशाचा येतो माहिती आहे ना? वेळेचा. वेळ जातो, ठीक आहे ना, वेळ जातोय. तुमच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे, इथं पैशाचा प्रश्न येत नाही. इथं फक्त येतो आपल्याला हवंय ते भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं? त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. ठीक आहे, मी आता ह्या व्हिडिओमध्ये मी सांगू इच्छित नाही की इथं पैशाचा किती प्रश्न येतो आणि काय येतो, कारण त्या गोष्टीमध्ये मला पडण्यात बिलकुल आवड नाही, पैसा आणि या सगळ्या गोष्टीमध्ये. पण तरी सांगतो मी, ही गोष्ट अशी झाली पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद भेटला पाहिजे, तुम्हाला पाहिजे ते भेटलं पाहिजे. मुलगा मुलगी ह्याचा प्रश्न नाहीये, तुम्हाला मूल भेटलं पाहिजे.
तो देण्यात आम्हाला खरा आनंद आहे. आणि जर ते तुम्हाला भेटत असेल तर आम्हाला पैशापेक्षा जास्त मोठी गोष्ट भेटल्यासारखी आहे. तुम्ही आज याल, तुम्ही दुसऱ्यांना सांगाल आम्ही 10 जिथं कमवायचं आम्ही 2 रुपये कमवू, काही फरक नाही पडत. तो प्रश्न वेगळा आहे. प्रश्न हा आहे की ती गोष्ट हँडल कशी करायची. तुमचं निगेटिव्ह येतं त्याला आपण पॉझिटिव्ह कसं आणायचं. बऱ्याच वेळेस आणि खूप ठिकाणी ही गोष्ट, बाकीच्या बद्दल बोलत नाही पण खूप ठिकाणी ही गोष्ट कमी पडली जाते की काउन्सिलिंग सांगितलं जात नाही पेशंटला काय प्रॉब्लेम आहे. अरे सांगा, पेशंटला कळू द्या तुमचे प्रॉब्लेम काय. असं कसं काय होतं की तुम्हाला फेल होत आहे, कारणच नाही, सगळं नॉर्मल. अरे शक्यच नाही. प्रेग्नन्सी राहत नाहीये 100% तिथं कारण आहे. तुमच्या शरीरात नसेल, तुमच्या मनात असेल, तुमच्या मनात नसेल तर तुमच्या घरच्यात असेल, तुमच्या घरच्यात नसेल, पैशात असेल. पैसे टाकत नाहीये. अरे ही गोष्ट कृत्रिम जर तुम्ही घडवून घेत असाल तर ती साधी गोष्ट आहे, कधीच नाही. मोठी गोष्ट आहे, पैसा टाकावाच लागणार आहे. असं म्हणू शकत नाही तुम्ही की फुकट झालं पाहिजे, शक्यच नाही. हा, पैसा टाकून पण होत नाहीये, त्यावेळेस तुम्हाला बाकीच्या गोष्टीचा विचार करायचा. मन, शरीर, बाकीच्या गोष्टी, बीज, शुक्राणू किंवा अजून काही मोठे आजार. हे लक्षात ठेवा की प्रेग्नन्सी राहत नसेल तर सगळ्यात पहिले आपल्याला कारण शोधले पाहिजे. आणि कारण शोधल्यानंतर त्या कारणाला इलाज हा नक्कीच असतो. हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं पहिलं फेल होत असेल किंवा दुसरं फेल होत असेल किंवा 10वं फेल होत असेल, हे लक्षात ठेवा ट्रीटमेंट अशी घ्यायची आहे की याच्यानंतर फेल नाही झाला पाहिजे. कुठल्याही पद्धतीनं प्रेग्नन्सी राहिलीच पाहिजे. ह्या गोष्टीसाठी जेवढं मी सांगतोय त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही मला सांगितलं पाहिजे, सर की आता मला मूल झालंच पाहिजे. मग त्यावेळेस काय होतं माहिती आहे ना, की आम्हाला टेन्शन येतं की नाही काहीतरी करायचं, त्या गोष्टी झाल्या पाहिजे. ह्याच्यासाठी आम्हाला काम करावंच लागलं पाहिजे. ते आपण करू, पण याच्यामध्ये रडत बसण्याचा अर्थ नाहीये. ठीक आहे, झालंय, निगेटिव्ह झालंय, वाईट वाटतं, आपण रडावं, आपण दुःख बाहेर काढावं, आपण महिनाभर रडावं आणि महिन्यानंतर तेवढ्याच ताकदीनं पुन्हा उभं राहून म्हणायचंय की काही फरक नाही पडत, मी आहे, डॉक्टर आहे, तोपर्यंत माझी इच्छा तेवढीच प्रबळ आहे की मला होणारच आहे. खरं सांगतो, काही पेशंट्स असे आहेत की कधी कधी असं वाटतं की सायन्स, डॉक्टर, तुमचं शरीर, तुमचं मन ह्याच्यापेक्षा बाहेरची काही गोष्ट आहे जी काम करते. मी तर त्याला म्हणेल फक्त इच्छाशक्ती, श्रद्धा. तुम्ही देवावर ठेवा, तुम्ही डॉक्टरवर ठेवा, तुम्ही कोणावर ठेवा, ती गोष्ट अशी आहे ना की ती घडवून आणते. मग ती आता जरुरीच नाहीये ना की ती याच महिन्यात घडून आली पाहिजे. तुम्ही तो विचार करू शकत नाहीये. तुमचं आयुष्य वर्षाचं आहे. तुम्ही 30 वर्षापासून सहन करताय, 20 वर्षापासून सहन करताय, तुम्ही 10 वर्षापासून सहन करताय किंवा तुमच्या लग्नाला 5 वर्ष झाले. कदाचित पुढच्या वर्षी तुमच्या शरीरामध्ये योग असतील, कदाचित तुमच्यासाठी त्या गोष्टीचा आनंद पुढच्या महिन्यात असेल, पुढच्या IVF मध्ये असेल. थांबून तर भागणार नाही. थांबाल तर देवही म्हणेल की काय तुम्हीच थकलाय, तुम्ही कशाला याच्यात डोकं टाकू. देवाला तर खूप सारे लोक आहेत त्यांच्यामध्ये डोकं टाकायचे, जे मेहनत करतात, ज्यांची इच्छा आहे. त्याच्यामुळे थकू नका, करा, प्रयत्न करा. कुठे, जरुरी नाही की इथेच किंवा कुठे, पण विश्वास ठेवा. त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय ते तुम्हाला देणार, ते तुम्हाला 100% देणार. फक्त जिथे कुठे ट्रीटमेंट घेताय त्यांच्यावर विश्वास ठेवा. आणि ट्रीटमेंट अशी पाहिजे की कारण शोधून त्याला ट्रीटमेंट घेऊन आणि वरच्या वर ट्रीटमेंट झाली पाहिजे. वरच्या म्हणजे काय, IVF जिथं तुम्ही संपून फेल झाला त्याच्यावरती काय IVF मध्ये अजून काय, त्याच्यामध्ये अजून काय, अजून ह्याच्यापेक्षा मोठी टेक्नॉलॉजी काय, ते करा. आणि मग त्यावेळेस ते पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो की इथं हारू नका. ह्याच्या पुढे खरं सांगायला गेलं तर आनंद आहे. का, कारण ह्याच्या पुढे प्रेग्नन्सी राहण्याचा योग आहे असं समजून घ्या. जे काही झालंय ह्याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकायचं होतं, आपल्याला काहीतरी कारण कळाले, ही गोष्ट समजून घ्या आणि ह्याच्या पुढे ते कारण रिपीट झाले नाही पाहिजे. आणि मग त्याच्यात प्रेग्नन्सी आणि मग तो आनंद आहे.
धन्यवाद.